नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक गजानन नेरकर, DSG अर्थजागृती या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो थोडासा वेगळा आहे आणि उपहासात्मक आहे असं म्हणू आपण. कायम गरीब राहण्याची लक्षणे. प्रत्येक माणूस हा श्रीमंत होण्यासाठी झगडत असतो, पण जगामध्ये असे काही लोक आहेत की जे विशेष प्रयत्न करत नाहीत श्रीमंतीचा राजमार्ग मिळवण्यासाठी आणि बऱ्याचशा प्रमाणात ते आळशी राहिल्यामुळे किंवा कमी प्रयत्न केल्यामुळे गरीबच राहतात. महत्त्वाकांक्षी राहून विशेष प्रयत्न केले, आपल्या करिअरमध्ये व्यवसायामध्ये आपण जर भरारी घेतली तर आपण गरीब राहणार नाही, आपण श्रीमंत राहू. सुरुवातीला हाऊ टू स्टे पुअर. TV ऑल डे म्हणजे जो दिवसभर TV बघत बसतो, किंवा आजच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर जो दिवसभर मोबाईलवर मनोरंजन पाहत बसतो, तो माणूस कायम गरीब राहतो. मित्रांनो, थोड्या प्रमाणात TV बघणं हे काही चुकीचं नाही आहे. मनोरंजनासाठी 8-9 तास 10 तास आपलं काम करून संध्याकाळी विरंगुळा म्हणून 1 तासभर TVला वेळ देणं योग्य आहे. दुसरं, ज्यांना छंद नसतात कोणतेही, नो हॉबीज. मित्रांनो, आपले छंद जे असतात, मग कोणताही छंद असतो, एखाद्याला चित्रकला आवडते, एखाद्याला फोटोग्राफी छायाचित्रणाचा छंद असतो, एखाद्याला गाण्याची आवड असते, एखाद्याला संगीताची वाद्यवादनाची आवड असते, एखाद्याला वाचनाची आवड असते. असे छंद मित्रांनो जोपासले पाहिजेत. ते छंद तुमच्या आयुष्याला आकार देतात आणि छंदांमुळेच तुमचं आयुष्य अर्थपूर्ण बनतं. पण तुमच्याकडे छंदच नसतील तर तुम्ही कायम गरीब राहता. तिसरा मुद्दा आहे नो लाईफ पॅशन. तुमच्या आयुष्यामध्ये काही ध्येयच नाही, पॅशनच नाही, कशाची तुम्हाला आवडच नाही, कशाचा निश्चय नाही आयुष्यामध्ये. उद्देशहीन जीवन हे मृतासमान आहे असं स्वामी विवेकानंद म्हणतात. चौथा मुद्दा आहे कम्फर्ट झोनमध्ये राहणे. कायम कम्फर्ट झोनमध्ये राहतात काही लोक. शॉर्टकट शोधण्याचा जे प्रयत्न करतात सक्सेससाठी, यशासाठी, शॉर्टकट कधीही नसतो मित्रांनो, आणि मेहनतीला पर्याय नाही. तर आपल्या कम्फर्ट झोनमध्ये राहणारे, आराम करणारे लोक हे कायम गरीब राहतात. वेटिंग फॉर मॅजिक. एखाद्या चमत्काराची अपेक्षा ठेवणं, कुठल्या तरी क्षणी, एखाद्या दिव्य दिवशी मला देवाचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि माझा उत्कर्ष होईल, माझी प्रगती होईल वगैरे, अशी वाट बघणारे लोक असतात. ते कायम गरीब राहतात, कारण ते प्रयत्न करत नसतात. आणि शेवटचा मुद्दा आहे तो ब्लेमिंग अदर्स, म्हणजे इतरांना दोष देणे. इतरांना दोष देण्याची जे कामं करतात लोक, स्वतःचं अपयश लपवण्यासाठी इतरांना दोष देणे, हे कायम गरीब राहण्याचं एक लक्षण आहे. तर मित्रांनो, ही 6 प्रमुख लक्षणं. सतत मनोरंजनात व्यस्त राहणे, मी सांगितलं आपल्याला. TV, मोबाईल, रील्स बघणे, मनोरंजन करणे, केवळ ते आचकट विचकट काहीतरी रील बनवतात हल्ली आणि वेगळ्या आवाजामध्ये सतत तिथे फिदी लोक हसत असतात त्या व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडला. असे व्हिडिओज तासनतास बघण्याची काही लोकांना सवय असते. अशा लोकांची प्रगती कधी होत नाही मित्रांनो. सतत मनोरंजनात व्यस्त राहणे हे गरीब राहण्याचं पहिलं लक्षण. दुसरं, कोणताही छंद न जोपासणे. आपल्या अंगामध्ये जी कला आहे, आपल्या अंगात जे गुण आहेत, छंद असतो आपल्याला. एखादा गायक, त्याला संगीताची आवड असते, तो उत्कृष्ट पद्धतीने आपल्या छंदालाच आपलं व्यवसाय बनवतो आणि लाखो करोडो रुपये कमवणारे लोक आहेत मित्रांनो. आयुष्यात कोणतेही ध्येय नसणे. आपल्या आयुष्यात जर कोणता निश्चय नसेल, बऱ्याचदा मी असं पाहतो, प्राध्यापक म्हणून काम करत असताना मी बऱ्याचदा विद्यार्थ्यांना विचारतो, तुमच्या आयुष्याचं ध्येय काय, तुम्हाला काय बनायचं आहे.
तर 17, 18, 20, 22 वर्षाच्या मुलांनासुद्धा या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित देता येत नाही. मित्रांनो, केवळ एक चांगला व्यवसाय प्रस्थापित करणं हे आयुष्याचं ध्येय नसतं, एक चांगली नोकरी मिळवणे हे ध्येय नसतं, तर जीवनामध्ये एक मूल्य व्यवस्था असणं, चांगले संस्कार असणं, उत्कृष्ट माणूस बनणं, उत्तम माणूस बनणं, चांगला स्वभाव असणं, चांगली संवाद कौशल्य असणं हे सुद्धा आयुष्याचं ध्येय असू शकतं. मानवतेची सेवा करणं, जगामध्ये शांतीचा संदेश पोचवणं, आध्यात्मिकता पोचवणं हे सुद्धा आयुष्याचं ध्येय असू शकतं मित्रांनो. त्यामुळे ध्येय ठेवा आयुष्यात. रतन टाटासारखा माणूस एक ध्येय घेऊन पुढे गेला, उद्योगामध्ये आज शिखरावर येतो माणूस. मुकेश अंबानीसारखा माणूस, काही पण त्यांच्या आयडियाज पहा तुम्ही. रिलायन्स जिओ, कमी दरामध्ये इंटरनेट उपलब्ध करून देणे, मार्केट लीडर आहे रिलायन्स जिओ आज टेलिकॉम सेक्टरमध्ये. असे धीरूभाईसुद्धा ध्येयनिष्ठ होते, कमी दरामध्ये मोबाईल उपलब्ध करून देणं. 2001 साली अवघ्या 500 रुपयामध्ये रिलायन्सने मोबाईल सुरू केले होते. तर अशा पद्धतीचं मित्रांनो लोकांच्या गरजा समजून त्या पूर्ण करणं आणि आपल्या व्यवसायामध्ये यश मिळवणं हे सुद्धा एक ध्येय असू शकतं. उसेन बोल्टसारखा रनर असो किंवा मेरी कॉमसारखी एखादी बॉक्सर असो, हे आयुष्यात ध्येय घेऊन पुढे गेलेले लोक होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा थोर क्रांतिसेनानी असो, जो स्वातंत्र्याचं ध्येय घेऊन आयुष्याची 83 वर्ष झटला. असं काहीतरी करून जावं मित्रांनो. आयुष्यामध्ये ध्येय ठेवा, नाही तर तुम्ही गरीब राहता. कायम आपल्या कम्फर्ट झोनमध्ये राहणं. मी सांगितलं आपल्याला की सतत सोय शोधणं, एखादं काम टाळणं, मला वेळ कमी कसा लागेल, मला पैसा कमी कसा लागेल, हे काम माझं लगेच कसं होईल, अशा पद्धतीने शोधणं. किंवा मी या व्यक्तीबरोबर काम करायला जास्त कम्फर्टेबल आहे, तर मी त्याच्याबरोबरच राहीन, मी इतरांबरोबर काम करणार नाही. हा एक चुकीचा दृष्टिकोन आहे मित्रांनो. कायम कम्फर्ट झोनमध्ये राहणे हे तुम्हाला गरीब करतं. आयुष्यात एखादा चमत्कार घडेल याची वाट बघणे. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, असं काही लोकांचं जीवन असतं. आपण समजतो आम्ही प्रार्थना केली, आम्ही नामजप केला, देवाने यश दिलं पाहिजे, असं नाही आहे मित्रांनो. खऱ्या प्रयत्नवाद्याच्या पाठीमागेच स्वामी उभे राहतात. जो प्रयत्न करतो त्याला यश मिळतं. आणि शेवटचा मुद्दा, इतरांना दोष देत राहणे. ही गोष्ट याच्यामुळे झाली नाही, मी आज गरीब आहे कारण हा दोषी आहे, माझ्या आईवडिलांनी मला असं दिलं नाही, माझ्या मित्रांनी मला ही गोष्ट दिली नाही, माझा बॉस चांगला नाही आहे, माझी कंपनी चांगली नाही आहे. इतरांना दोष देत राहणं मित्रांनो, ही अशी लोक कधीही प्रगती करत नाही, त्यांना यश मिळत नाही. हे साधं तत्त्व आपण लक्षात घ्या. तर मित्रांनो, या 6 मुद्द्यातून आपण काय काय शिकलो, तर व्यवसाय, नोकरी आणि वेळेच्या सदुपयोगाला प्राधान्य दिले पाहिजे. आपला छंद जोपासला पाहिजे. आपला व्यवसाय, नोकरी प्रामाणिकपणे केली पाहिजे. छंद हा तुमचा व्यवसाय बनू शकतो, त्यातून तुम्ही पैसे कमवू शकता. एखादा चांगला चित्रकार लाखो रुपयाला आपलं पेंटिंग विकतो. एखादा गायक आपल्या गाण्यातून लाखो रुपये कमवतो. हल्ली यूट्यूब हे माध्यम झालं आहे मित्रांनो. तुम्ही चांगल्या कलेच्या माध्यमातून आपला छंद यूट्यूबवर प्रसारित करा, तुम्हाला कदाचित मिलियन व्ह्यूज मिळून त्याचं चांगलं तुम्हाला अर्थार्जन होऊ शकतं. उद्देशहीन जीवन मृत्यू समान आहे, स्वामी विवेकानंद. संघर्षातच खरे आव्हान असते. मित्रांनो, आपल्या कम्फर्ट झोनमध्ये राहण्यापेक्षा कायम संघर्षाची वाट धरा. लक्षात घ्या, प्रतिकूल तेच घडणार आयुष्यामध्ये, आणि त्यासाठी आपण सतत तयार राहिलं पाहिजे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, सद्गुरू वामनराव पै यांचे विचार आहेत. तुमचं जीवन तुम्हीच घडवू शकता, आणि ते बिघडवण्याचं जे सामर्थ्य आहे तेही तुमच्यातच आहे मित्रांनो. आणि इतरांना दोष देणे व्यर्थ आहे, कारण आपल्या कर्माचे भोग हे आपणच भोगत असतो. आपले चांगले कर्म
हे आपल्याला चांगलं फलित देतात, आपले वाईट कर्म हे आपल्याला वाईट फलित देतात. या गोष्टी आपण शिकलो या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या कॉमेंट्स या चॅनलवर जरूर द्या प्रत्येक व्हिडिओला. आणि आपल्याला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवे आहेत हे सुद्धा आपण सांगितलं तरी चालेल. आम्ही जरूर तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ. मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.